नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 1.4 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं आहे? एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, त्याच्यानंतर 40 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले, गणित आणि इंग्रजीमध्ये, आणि एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. म्हणजे सगळे पास झालेत, उत्तीर्ण झालेत. ओके, तर एकूण विद्यार्थी किती होते? तर प्रश्न आपण परत वाचूया. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. ओके, म्हणजे काय? इथे नंबर ऑफ ए किती असणार आहे? 50 विद्यार्थी. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय? 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. म्हणजे नंबर ऑफ बी काय? गणितासाठी 60 विद्यार्थी. त्याच्यानंतर 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. 40 विद्यार्थी हे फक्त दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले. मग काय असणार आहे? नंबर ऑफ ए छेद बी. ओके, हे किती? 40 विद्यार्थी. आता एकही विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाला नाही आहे. ओके, म्हणजे सगळे उत्तीर्ण झालेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला एका सूत्राचा वापर करायचा आहे. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे? नंबर ऑफ ए संयोग बी. ओके, तर हे इकडे काय दिलं आहे? नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे काय? जितके विद्यार्थी पास झाले दोन्ही विषयामध्ये ते नेमके विद्यार्थी किती होते हे सगळे आपल्याला काढायचं आहे. कारण काय इथे त्यांनी काय सांगितलं? दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाला नाही, म्हणजे एकही विद्यार्थी, म्हणजे सगळे पास झालेत. म्हणून आपल्याला इकडे वजाबाकी करावी लागणार नाही. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट या सूत्राचा वापर करूया. नंबर ऑफ ए काय? 50 अधिक नंबर ऑफ बी किती दिला आहे? 60 दिला आहे, वजा नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे काय? की हे बघा इथं दिलं आहे 40 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात जे उत्तीर्ण झाले विद्यार्थी आहेत ते आपल्याला इकडे लिहायचे आहेत. ओके, तर बरोबर 50 अधिक 60 किती होतात? 110 वजा 40 किती होतात? 70. हे 70 विद्यार्थी काय आहेत? वर्गामधील एकूण विद्यार्थी आहेत आणि 70चे 70 उत्तीर्ण झाले आहेत. ओके, तेच काढायला सांगितलं आपल्याला. फक्त हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी. ओके, धन्यवाद.